सांगरूळ शिक्षण संस्थेचा 66वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी संपन्न झाला. वर्धापन दिनाच्या मुख्य समारंभाची ध्वजारोहण आणि संस्थापकांच्या प्रतिमांचं पूजन करून सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या समारंभात बोलताना विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगरूळ शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक करत कोल्हापूर विभागातील 10वी-12वी परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे वाढवतानाच गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी सांगरूळ शिक्षण संस्था शिक्षणाबरोबरच क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात विद्यार्थी यशस्वी व्हावेत यासाठी करत असलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचं सांगितलं. संस्थेचे सचिव आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर यांनी सांगरूळ शिक्षण संस्थेतील शिक्षक कर्मचारी गुणवंत आणि प्रामाणिक असून संस्था ग्रामस्थ आणि कर्मचारी यांच्या योगदानातून यशस्वीपणे वाटचाल करत असल्याचं सांगितलं. डी आसगावकर मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातून 258 विद्यार्थी शासकीय सेवेत दाखल झाले असून आज या केंद्रात 350 विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचं मोफत मार्गदर्शन घेत असून सुमारे 1200 विद्यार्थी ऑनलाईन मार्गदर्शन घेत असल्याचं आमदार आसगावकर यांनी नमूद केलं. यानंतर विविध स्पर्धांमध्ये सुयश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि कर्मचारी आजी माजी खेळाडू 100% निकाल लागलेल्या शाखांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ल खाडे, उपाध्यक्ष ना जाधव, संस्थाचालक संघाचे अध्यक्ष शारंगधर देशमुख, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष SD लाड, शिक्षक नेते दादासाहेब लाड, कुंभीचे व्हाईस चेअरमन राहुल खाडे, इंदुबाई आसगावकर, खजानीस DG खाडे, सहसचिव DN कुलकर्णी, BR नाळे, मदन पाटील, आनंदा कासोटे, गणपती नाळे, अनु आसगावकर, SM नाळे, RB गोंधळी, प्राध्यापिका नीता पोवार यांच्यासह संस्थेच्या सर्व शाखांचे प्रमुख, आजी माजी शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.